रात्रीचे जेवण हेच आजारांचे कारण आहे. जाणून घ्या रात्रीच्या जेवणाचे सत्य. 1. रात्रीचे जेवण नेहमी हलके ठेवा. रात्री आपल्या शरीराची हालचाल कमी होते आणि पचनक्रियाही दिवसभराच्या तुलनेत मंदावते. त्यामुळे जड आणि तेलकट अन्न खाल्ल्यास ते पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे अपचन, गॅस आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. म्हणून रात्रीचे जेवण हलके, संतुलित आणि सहज पचणारे असावे. 2. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण करा. जेवल्यानंतर शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ लागतो. जर जेवून लगेच झोपलात तर अन्न व्यवस्थित पचत नाही. त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि छातीत जडपणा जाणवू शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करा. 3. रात्री गरजेपेक्षा जास्त खाणे टाळा. अनेक जण रात्री पोट भरूनच नव्हे तर पोट फुगेपर्यंत खातात. पण जास्त खाल्ल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे वजन वाढणे, सुस्ती आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. नेहमी भूक भागेल इतकेच खा. 4. अन्न नीट चावून आणि सावकाश खा. अन्न नीट चावून खाल्ल्यास पचनाची प्रक्रिया तोंडातून सुरू होते. घाईघाईने खाल्ल्यास पोटावर जास्त ताण येतो. सावकाश खाल्ल्याने कमी अन्नातही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे पचनही चांगले होते आणि अति खाणे टळते. 5. रात्री जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. तळलेले पदार्थ पचायला जड असतात. रात्री असे पदार्थ खाल्ल्यास गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याचा त्रास वाढू शकतो. त्याऐवजी उकडलेले, वाफवलेले किंवा कमी तेलातील पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीरालाही आराम मिळतो. 6. खूप तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. रात्री खूप तिखट किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने ॲसिडिटी, पोटात जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना त्यामुळे झोपही नीट लागत नाही. हलके आणि कमी मसाल्याचे अन्न पचण्यासाठी अधिक चांगले असते. त्यामुळे रात्री शक्यतो साधा आणि संतुलित आहार घ्या. 7. गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा. रात्री जास्त गोड खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त साखर मिळते. ही साखर लगेच खर्च होत नसल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच रक्तातील साखरेत चढ उतार होऊ शकतात. त्यामुळे गोड पदार्थ अधूनमधून आणि मर्यादित प्रमाणातच खावेत. 8. रात्री थंड पेय आणि सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळा. सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि काही पेयांमध्ये कॅफीनही असते. त्यामुळे पचन बिघडू शकते आणि झोपेवरही परिणाम होऊ शकतो. थंड पेयाऐवजी साधे पाणी किंवा कोमट पाणी अधिक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीराला आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. 9. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच आडवे झाल्यास अन्न नलिकेत आम्ल वर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. जेवल्यानंतर थोडा वेळ बसा किंवा घरात हलके चालून या. त्यानंतरच झोपण्याचा प्रयत्न करा. 10. जेवल्यानंतर 10-15 मिनिटे चालण्याची सवय लावा. जेवणानंतर हलके चालण्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि पोट जड वाटत नाही. मात्र खूप वेगाने चालणे किंवा व्यायाम करणे टाळा. फक्त 10-15 मिनिटे शांतपणे चालणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 11. दररोज शक्यतो एकाच वेळेला रात्रीचे जेवण करा. शरीराला नियमित वेळेची सवय लागली की पचनक्रियाही व्यवस्थित चालते. रोज वेगवेगळ्या वेळेला जेवल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो दररोज एकाच वेळेला रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा. ही छोटी सवय दीर्घकाळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 12. भुकेपेक्षा जास्त कधीही खाऊ नका. अनेक वेळा चव आवडली म्हणून आपण गरजेपेक्षा जास्त खातो. पण जास्त खाल्ल्याने पोटावर ताण येतो आणि अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे अपचन, गॅस आणि जडपणा जाणवू शकतो. नेहमी पोट सुमारे 80% भरले की जेवण थांबवण्याची सवय लावा. 13. रात्री वारंवार काहीतरी खाण्याची सवय सोडा. जेवण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा बिस्किटे, चिप्स, गोड पदार्थ किंवा इतर स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे अतिरिक्त कॅलरी शरीरात जातात आणि वजन वाढू शकते. पचनसंस्थेलाही विश्रांती मिळत नाही. म्हणून रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुन्हा काही खाणे शक्यतो टाळा. 14. खूप उशिरा रात्रीचे जेवण टाळा. रात्री उशिरा जेवल्याने शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे झोपेवर आणि पचनावर दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. शक्यतो रात्रीचे जेवण वेळेत पूर्ण करा. नियमित वेळेवर जेवण करणे ही उत्तम आरोग्याची महत्त्वाची सवय आहे. 15. जेवणात सलाडचा नक्कीच समावेश करा. सलाडमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि पोटही लवकर भरल्यासारखे वाटते. काकडी, गाजर, टोमॅटो, बीट यासारख्या भाज्यांचा समावेश करा. मात्र प्रत्येकाची पचनक्षमता वेगळी असते. त्यामुळे कच्च्या भाज्या त्रास देत असतील तर आपल्या शरीराला अनुरूप पर्याय निवडा. 16. हिरव्या पालेभाज्या रात्रीच्या जेवणात ठेवा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय घटक भरपूर असतात.
त्या शरीराला आवश्यक पोषण देतात आणि संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या पचनाला योग्य वाटणाऱ्या पालेभाज्या निवडा आणि योग्य प्रमाणात खा. विविध भाज्या आहारात आळीपाळीने घेतल्यास अधिक चांगले. 17. डाळ किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ संतुलित प्रमाणात खा. शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रथिने महत्त्वाची असतात. डाळी, कडधान्ये, पनीर किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ संतुलित प्रमाणात आहारात ठेवा. मात्र कोणताही पदार्थ अति प्रमाणात खाऊ नका. संतुलित आहारात चांगल्या आरोग्याचा पाया आहे. 18. जास्त तेल आणि तुपाचा वापर कमी करा. अति तेलकट आणि तुपकट अन्न पचायला वेळ लागतो, त्यामुळे रात्री पोट जड होणे, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. स्वयंपाकात तेल आणि तूप योग्य प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा. कमी तेलात तयार केलेले घरगुती अन्न हा अधिक चांगला पर्याय आहे. 19. पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड पदार्थ टाळा. चिप्स, नूडल्स, फ्रोझन पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. अशा पदार्थांचे वारंवार सेवन आरोग्यासाठी योग्य नाही. शक्यतो ताजे, घरचे आणि संतुलित अन्न खाण्यावर भर द्या. ही सवय दीर्घकाळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 20. टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवू नका. मोबाईल किंवा टीव्हीकडे लक्ष असल्यामुळे आपण किती खातो याची जाणीव राहत नाही. त्यामुळे नकळत जास्त खाल्ले जाते. शांतपणे लक्षपूर्वक जेवल्यास अन्नाचा स्वादही मिळतो आणि पोट भरल्याची जाणीवही वेळेवर होते. त्यामुळे जेवताना शक्यतो स्क्रीनपासून दूर राहा. 21. तणावात किंवा रागाच्या भरात जेवण करू नका. मन शांत नसताना जेवल्यास त्याचा पचनावर परिणाम होऊ शकतो. तणाव किंवा रागामुळे काही लोक जास्त खातात तर काहींची भूक कमी होते. दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी योग्य नाहीत, म्हणून जेवण्यापूर्वी मन शांत करा आणि मगच जेवण करा. 22. पोट पूर्ण भरण्यापूर्वी जेवण थांबवायला शिका. पोट अगदी तुडुंब भरल्यावर शरीराला अन्न पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जडपणा आणि अस्वस्थता जाणवू शकते. थोडी भूक शिल्लक असताना जेवण थांबवण्याची सवय लावा. यामुळे पचन अधिक आरामात होण्यास मदत होते. 23. रात्री चहा, कॉफी किंवा कॅफीनयुक्त पेयांचे प्रमाण कमी ठेवा. चहा, कॉफी किंवा इतर कॅफीनयुक्त पेय काही लोकांमध्ये झोपेवर परिणाम करू शकतात. उशिरा रात्री त्यांचे जास्त सेवन केल्यास शांत झोप लागणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो संध्याकाळनंतर या पेयांचे प्रमाण कमी ठेवा. चांगली झोप ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. 24. पुरेसे पाणी प्या, पण जेवताना खूप जास्त पाणी पिऊ नका. शरीरासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे, मात्र जेवताना एकदम खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर नियमित पाणी पिण्याची सवय अधिक चांगली ठरते. जेवणाच्या वेळी आवश्यक तेवढेच पाणी प्या. यामुळे जेवणही आरामात होते. 25. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहा. मद्यपान आणि धूम्रपानाचा शरीराच्या अनेक अवयवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पचन, झोप आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. निरोगी आयुष्यासाठी या सवयींपासून दूर राहणे हा उत्तम निर्णय आहे. चांगल्या सवयीच दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकवून ठेवतात. 26. प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते, त्यामुळे आपल्या शरीराला योग्य असा आहार निवडा. एकाच प्रकारचा आहार प्रत्येकाला सारखाच मानवेल असे नाही. काहींना दूध चालते, काहींना नाही. काहींना कडधान्य सहज पचतात तर काहींना त्रास होऊ शकतो. म्हणून इतरांचे पाहून आहार ठरवू नका. आपल्या शरीराला काय मानवते हे ओळखा आणि त्यानुसार आहार निवडा. 27. वारंवार ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अधूनमधून ॲसिडिटी होणे वेगळे, पण ती वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. सतत गॅस, जळजळ किंवा अपचन होत असल्यास त्यामागे दुसरे कारणही असू शकते. योग्य तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर उपचार घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. 28. नियमित व्यायाम केल्याने रात्रीच्या जेवणाचा शरीरावर चांगला परिणाम होतो. फक्त योग्य आहार पुरेसा नसतो, तर नियमित हालचाल आणि व्यायामही तितकाच आवश्यक असतो. चालणे, योग, सायकलिंग किंवा हलका व्यायाम यामुळे शरीर सक्रिय राहते. याचा पचनक्रिया आणि एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. रोज थोडा वेळ व्यायामासाठी नक्की द्या. 29. चांगली झोप ही उत्तम आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. पौष्टिक आहार आणि व्यायाम जितके महत्त्वाचे आहे, तितकीच पुरेशी आणि शांत झोपही आवश्यक आहे. अपुरी झोप शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम करू शकते. शक्यतो दररोज ठराविक वेळेला झोपा आणि पुरेशी झोप घ्या. निरोगी जीवनासाठी ही सवय खूप महत्त्वाची आहे. 30. लक्षात ठेवा, आजारांचे मूळ फक्त रात्रीचे जेवण नसते, तर चुकीची वेळ, चुकीचे प्रमाण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी हेच खरे कारण असते. रात्रीचे जेवण स्वतःमध्ये वाईट नाही, पण ते कधी, किती आणि कसे खाता यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. योग्य वेळ, संतुलित प्रमाण आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयी अंगीकारल्यास अनेक पचनाशी संबंधित तक्रारी कमी होऊ शकतात.
त्यामुळे एका पदार्थाला दोष देण्याऐवजी आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष द्या. निरोगी सवयीच उत्तम आरोग्याचा खरा पाया आहेत. लक्षात ठेवा, आजची योग्य जीवनशैलीच उद्याचे उत्तम आरोग्य घडवते. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, आरोग्य जपा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात आजपासूनच करा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.